नमस्कार मंडळी. तर चला जाऊ आपण आज तेलंगणा राज्यामध्ये आणि हा आहे भूकैलास द्वादश ज्योतिर्लिंग मंदिराकडे जाणारा रस्ता आणि बाजूला असलेला गाव तलाव. या कमानीपासून जवळच देवस्थान आहे. साधारण 20 वर्षांपूर्वी अंतराम तांडा येथील शिवभक्त वासू पवार नायक हे नेपाळमधील पशुपतीनाथ यात्रेकरता गेले होते. तेथे ते 4 वर्ष थांबले, सर्व काही बघितलं आणि आपल्याही गावात असं एखादं शिवमंदिर असावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. तेथून आल्यानंतर त्यांनी आपले बंधू शंकर पवार यांच्या मदतीने आणि लोकांकडून मिळणाऱ्या देणगीतून मंदिराच्या बांधकामाला सुरुवात केली. 2001 पासून सुरू केलेलं मंदिराचं बांधकाम जवळपास 10 वर्षे चाललं आणि नंतर 2010मध्ये हे देवस्थान भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. तांडूरपासून अगदी 2 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच श्री शंकरजीची भली मोठी मूर्ती दिसते. सुमारे 65 फूट उंच असलेल्या या मूर्तीच्या बाजूलाच वीरभद्रांची मूर्तीसुद्धा आहे. तसेच इतर देवतांच्याही मूर्ती आहेत. विशेष म्हणजे या मंदिरात प्रवेश घेण्यासाठी देणगी शुल्क 100 रुपये आकारले जाते. यामध्ये महाप्रसादाची व्यवस्थासुद्धा आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री श्री संजय राठोड यांनीसुद्धा या देवस्थानाला सदिच्छा भेट दिली होती. तांडूर येथील हे भूकैलास मंदिर हैदराबादपासून साधारण 110 किलोमीटर अंतरावर आहे, तर जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या विकाराबादपासून केवळ 40 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी शनिवार आणि रविवारला मोठी गर्दी असते. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे दर्शनासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे पाण्यातून जाणारा आणि दुसरा म्हणजे पाण्याबाहेरून जाणारा मार्ग. दर्शनासाठी पाण्यातूनच गेलं पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही. तरीही मोठ्या प्रमाणात भाविक पाण्यातूनच जाणे पसंत करतात. या दर्शन मार्गामध्ये 12 ज्योतिर्लिंग स्थापन केलेले आहेत. शिवनामाचा जप करत भाविक या पिंडींवर जलाभिषेक करतात. ओम नमः शिवायचा गजर सुरू असतो. हा आहे मंदिराचा मुख्य गाभारा. ओल्या कपड्यांनिशी आलेले सर्व भाविक भक्त या ठिकाणी पिंडीचे दर्शन घेऊन पूजा करतात. मुख्य मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर त्याच आवारात ही पिंड आहे. येथेही पिंडीवर बेलपत्र वाहताना भाविक दिसतात. सुमारे 5 एकराच्या या परिसरामध्ये मोठमोठी झाडे आहेत. त्यामुळे देवस्थानाचा हा परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.